सातारा जिल्ह्यातील कास पठाराला निसर्गाने भरभरून दान दिला आहे. निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून पर्यटक कास पठारावर येत असतात. या ठिकाणी दुर्मिळ फुलांच्या प्रजाती फुलण्यास सुरुवात झाली आहे. जैवविविधतेचा हॉटस्पॉट असलेल्या या ठिकाणी पर्यटकांची पावले हळूहळू वळू लागली आहेत. जगात न फुलणारी फुले पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पठार पूर्णपणे रंगबेरंगी फुलांनी फुलून जाईल. आता 9 वर्षानंतर फुलणारे फुल म्हणजे टोपली कारवी हे फुल उमललं आहे. चला तर मग जाणून घेऊया या फुलाबद्दलची अधिकची माहिती निवृत्त वनपाल श्रीरंग शिंदे यांच्याकडून. कास पठार ही सह्याद्रीच्या कुशीतील एक रंगीबेरंगी फुलांनी नटलेलं निसर्गरम्य ठिकाण आहे. अगदी जैवविविधतेने नटलेलं ठिकाणी 2012 साली जागतिक वारसा स्थळाची वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जाहीर केली. या ठिकाणी येणारी फुलं अतिशय सुंदर असतात. परंतु मला एक तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे असं की इथं येणारी एक पेशीज 2016 साली कारवी नावाची पेशीज आहे. मराठीमध्ये कारवी म्हणतात, भुईकारवी किंवा टोपली कारवी 2016 साली आली होती. आता जवळजवळ 9 वर्षांनी येते. शक्यतो ती 7 ते 8 वर्षांनी याला कारवीला फुलं येतात. कारवीच्या तशा प्रजाती 4 प्रकारे आहेत. मोठी कारवी म्हणजे केलोसा कारवी आहे, ती सुद्धा यंदा फ्लावरिंग आलेली आहे. दुसरी इटारी कारवी स्ट्रॉबिलंथस पेशीज आहे, ती सुद्धा यंदा फुलं येणार आहेत. दुसरी कारवी म्हणजे भुईकारवी. भुईकारवीमध्ये तुमच्या 2 जाती आहेत, स्ट्रॉबिलंथस निलगिरिसिन्स आणि स्ट्रॉबिलंथस पिओकॉर्पस रिची. ह्या पद्धतीची भुईकारवी आहे. तिला सुद्धा यंदा 9 वर्षातून फुलं येतात. हे म्हणजे बरेच पर्यटकांसाठी अभिमानाची किंवा मी सांगण्याची एक स्थिती चांगली एक गौरवण्यासारखी बाब आहे. म्हणजे फुल पठार यंदा कारवीनं फुलणार आहे. आणि हीच कारवी तुम्ही जर पाहिली तर बँगलोरच्या पठारावर जर पाहिली तर स्ट्रॉबिलंथस बँगेलेन्सिस म्हणून जी पेशीज आहे ही 10 वर्षातून येते. आणि हीच कारवी तुम्ही केरळला पाहिली तर ती 12 वर्षातून फुलं येतात. ती स्ट्रॉबिलंथस नीलकुरुंजी असे कारवीचे प्रकार आहेत. 7 ते 8, 9 वर्षांनी फुलं येतात. काही जर हवामानाचा बदल किंवा त्या बदलानुसार ती 8व्या वर्षी येते किंवा 9व्या वर्षी सुद्धा फुलं येतात. ती फुलं आल्यानंतर त्या कारवीचा जो हानी म्हणजे मधमाशा मकरंद घेतात, त्यातून चांगला मध गोळा करतात आणि त्याच्यावर या पॉलिनेशनला येणारे जे कीटक आहेत त्याच्यामुळं इतर ज्या पेशीज आहेत, ज्या फुलांच्या पेशीज आहेत त्यांचं फ्लावरिंग किंवा पॉलिनेशन चांगलं होतं. त्याच्यामुळे त्यांचं सीड्स सुद्धा चांगल्या पद्धतीचं होतं. आपण म्हणतो शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटी, अशा पद्धतीचं बीज चांगलं तयार होतं. आता इट्रुक्युलर म्हणून एक पेशीज आहे की तुमची शेतीची अशी म्हणतो आपण, किंवा युरोकॉलांची पेशीज आहे शिरगी म्हणून, ते धनगर फेटा म्हणतो आपण. आता कुमुदिनीचं काय जो भाग आलाय, ह्या अशा पद्धतीच्या त्या कारवीमधून बरोबर आलेली पेशीज आहेत. तेरडा फुलायला सुरुवात झालेली नाही अजून. एक 10-15 पेशीची चांगली फुलेले आलेली आहेत. कारवीची फुलं बघायची असेल तर पर्यटकांना मी आवाहन करतो यावं. ही कारवीची फुलं छानपैकी आहे की निळ्या रंगाची फुलं आहेत, चांगले फुललेले आहेत आणि त्याचा तुमच्या फोटोतून आणि पाहण्यातून नजरेतून आस्वाद घ्यावा आणि पाहावं. धन्यवाद. न्यूज 18 लोकल साठी शुभम बोडके, सातारा.